नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अनिताज मराठी रेसिपीमध्ये। आज मी तुम्हाला झटपट अशी होणारी चीज गार्लिक ब्रेडची रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग आपण रेसिपी बघून घेऊयात। इथे मी 2 टेबलस्पून बटर घेतलेला आहे। इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या बारीक खिसून घेतलेल्या आहे। ते आता आपण ह्या बटरमध्ये मिक्स करून घेणार आहोत। आता हे बटर आणि गार्लिक आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। हे मी साइडला ठेवून देते। आता आपण एक भांडं घेऊया। त्याच्यामध्ये एक मीडियम साइजचा कांदा मी कट करून घेतलेला आहे, तो टाकून घेते। इथे एक टोमॅटो पण मीडियम साइजचा कट करून घेतला होता। हे भाज्या मिक्स करून घेऊया। इथे मी पिझ्झा सॉस घेतला होता 1 टेबलस्पून, तो मी टाकून घेते याच्यामध्ये। आणि इथे मी मेयोनीज घेतलं होतं 2 टेबलस्पून, तेही टाकून घेऊ याच्यामध्ये। आता आपण हे सगळं मिक्स करूया। आता इथे आपली भाजी चांगली मिक्स करून झालेली आहे। याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत, थोडंसं मिरची पावडर पण टाकणार आहे मी। आता आपलं स्टफिंग तयार आहे। आता मी इथे गॅस ऑन करते। लो गॅसवरती आपल्याला हे तवा गरम करायला ठेवायचा आहे। आणि इथे मी बटर आणि गार्लिक ब्रेडला लावून घेते। असं छान सगळीकडून लावून घ्यायचं आहे आपल्याला याला। तर आता आपला गार्लिक बटर लावून झालेला आहे। आता आपण स्टफिंग लावून घेऊया ब्रेडवरती। आता इथे ब्रेडला आपलं स्टफिंग पण लावून झालेलं आहे। आता आपण त्याच्यावरती चीज किसून घेऊयात। तर आपलं चीज पण इथे खिसून झालेलं आहे ब्रेडवरती। आता आपल्याला याच्यावरती थोडंसं ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून घ्यायचं आहे। थोडंसं टाकणार आहे मी, थोडंसं टाकायचं आहे आपल्याला ऑर्गॅनो। आता आपला ऑर्गॅनो टाकून झालेला आहे। आता आपण चिली फ्लेक्स टाकून घेऊयात। आता इथे गॅस मी लोच ठेवला होता, त्याच्यावर आपला तवा पण गरम झालेला आहे। आता मी तव्याला थोडंसं बटर लावून घेते। आता हे ब्रेड याच्यावरती ठेवून घेऊया आपण। आता आपले ब्रेड तव्यावर ठेवून झालेले आहेत। आता मी त्याच्यावरती झाकण ठेवते आणि एक 5 मिनिटं आपल्याला लो गॅसवरती छान ठेवून घ्यायचं आहे। इथे 5 मिनिटं झालेली आहेत। आता मी झाकण काढून बघते। तर बघू शकता मैत्रिणींनो, किती छान आपलं चीज मेल्ट झालेलं आहे आणि ब्रेडही छान आपला खालून असा क्रिस्पी झालेला आहे। तर मैत्रिणींनो, इथं चीज गार्लिक ब्रेड आपलं तयार झालेलं आहे। मी प्लेटमध्ये सर्व पण केलेलं आहे। तर बघू शकता मैत्रिणींनो, किती छान आपलं चीज मेल्ट झालेलं आहे आणि आपला ब्रेडही तुम्ही पाठीमागून पाहू शकता किती छान असं क्रिस्पी झालेला आहे। तर आता मी तुम्हाला हा ब्रेड तोडून दाखवणार आहे। बघू शकता मैत्रिणींनो, किती छान आपला ब्रेड दिसतोय आणि खूप खाण्यासाठी पण टेस्टी लागणार आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा हे असं ब्रेड बनवून देऊ शकता। खूप हेल्दी रेसिपी आहे। तुम्हाला वाटलं तर त्याच्यामध्ये तुम्ही कॉर्न पण टाकू शकता, शिमला मिर्च पण टाकू शकता। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।